मिनी मिनी हे बघा, हे मांजर आपली कुठे गेलेली आहे हे बघू शकता, वरता गेलेली भिंतीच्या वरतं. गरमागरम पूरी बन रही है, एक नंबर. ये देखो दोस्तों, पूरी बन रही है अपनी. लांबडा हेड हे तर त्याच्यावर आंबट असं. हॅलो दोस्तों, आज आपण बाहेर चालू करणार आहोत. आपण निघालो नाही शेताच्या रस्त्याला, संध्याकाळी वगैरे बघू शकता. आपण चाललो शेताच्या रस्त्यानं, बघू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, रस्ता पण खूप खराब आहे मित्रांनो. बघू शकता गड्डे वगैरे आहे पुरे, त्यामुळे थोडं गाडी हळू चालू लागते मित्रांनो. सध्या आपण माडीवर आलेला, म्हणजे आपल्या शेतामधल्या रूम आहे ना त्याच्यावरता आलेला सध्या आपण. बघू शकता खूप सही वातावरण राहिले. तुम्ही बघा, आपलं शेत वरून खूप सही दिसते, झाडं वगैरे हिरवगार वाटरले. ढग पण आलाय मित्रांनो, असं वाटरलं सध्या पाणी येते काय. बघू शकता मित्रांनो, काही काही झाडं छोटे वाटरले, काही काही झाडं मोठं वाटरलं. बघा मित्रांनो, रोड शेत आहे मित्रांनो आपलं. हे बघा शेतामध्ये आलेला. सो मित्रांनो थोडंसं गमते, थोडंसं बसा वाटतं इथं, त्यामुळे मी थोडंसं आलो होतो. आणि म्हटलं खूप दिवसानंतर आलो आपण, तर आम्हाला सोयाबीन वगैरे तूर वगैरे बघूया. कारण की मला असं वाटलं सध्या तण आलं छोटं मोठं, तर आपल्याला सध्या फवारा वगैरे मारायला लागेल, त्यामुळे आलो तुम्ही खूप दिवसानंतर. बघा मित्रांनो, इथं JCB वगैरे लावलेली आहे. हे आपली नाही आहे, ही काय माणसाची आहे. त्यानं म्हटलं की बा जागा वगैरे असेल तर थोडीशी लावू द्या म्हणे. आपण म्हटलं त्याला लावू द्या. बघू शकता मित्रांनो, JCB आहे मित्रांनो इथं. रूम जवळ बसलेला बघू शकता तुम्ही. ही आपली रूम आहे शेतामधली, पसाराच पसारा अंदर. सो मित्रांनो बघू शकता, आपण सध्या शेतामध्ये आलेला आहे, चेतन पण आला सोबत. तर आपण थोड्या वेळानं आपण थोडंसं शेताकडे जाऊ, म्हणजे अंदर जाऊ थोडं. सध्या आपण रूम जवळ बसलेला, थोडंसं इथं बसलं तर शांत वगैरे आहे, त्यामुळे बरं वाटतं इथं. त्यामुळे इथं मी बसलं थोड्या बसतो इथं. नंतर आपण तुम्हाला मी दाखवतो तूर सोयाबीन कशी आहे आपली सध्याची. तर नंतर आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या, की आपण तिथं झाड लावलं होतं. तर ते पण झाड तुम्हाला दाखवतो मी सध्या कुठपर्यंत, म्हणजे किती वाढलं. आपण ते झाड बघूया. चल मग तिथं झाड पाहिलं ते. चला मग मित्रांनो, आपण तुम्हाला माहिती असेल मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण झाड लावलं. चला मग बघूया ते झाड सध्या कसं मोठं वगैरे झालं का काय. बघू शकता सोयाबीन दाखव. सोयाबीन पाहू शकता. हे बघू शकता मित्रांनो, सोयाबीन खूप मोठं झालेलं आहे. आणि तूर पण खूप सही दिसले. बघा ही तूर आहे. तू सांग जण कोणती तूर आहे आपली. चेतनला माहित नाही मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. आपली बॅगवाली तूर आहे गोल्ड 100. सो त्यामुळे तूर पण सही दिसू राहिली. बघू शकता खूप छान वाटली तूर. सोयाबीन खूप आपण झाडाला खूप सुंदर आहे. सगळ्यात सही तर मला तूर दिसू राहिली. तूर आणि सोयाबीन खूप छान वाटलं मित्रांनो. तूर आपली तुम्हाला सांगितलंच आहे मी त्याप्रमाणे बॅगीची आहे, त्यामुळे सही दिसू राहिली एकदम. सो चला मित्रांनो, आपलं त्या झाडाजवळ जाऊ. झाड बघूया जिवंत आहे का मेलं. पाणी वगैरे भेटलं मला, पाणी आलं तर 2-3. बघू शकता झाड. हे बघू शकता मित्रांनो, आपण लावलं तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं ना झाड आहे. याचे तर फळं पडले तर छोटे छोटे बारीक बारीक फळ होते. हो. सो मित्रांनो, या झाडाला घरी होतं आणलं तर तेव्हा तर छोटे छोटे फळं होते, पण याला सध्या फळं नाही मित्रांनो. बघू शकता हे बघा मित्रांनो, झाड इथं छोटे छोटे फळं होते मित्रांनो. याचे फळं झाड आहे बघा. हे बघा बघू शकता तुम्ही. हे गळलेलं आहे, हे गळून नवीन येऊन जाईल याला. ते झाड कसे असेल. हे झाड सागाचं आहे. खूप मोठं मोठं झाड झालं मित्रांनो. बघू शकता सागाचं झाड आहे. सो मित्रांनो बघू शकता, आपण 3 संत्रा घेतलेला तोडून. आता आपण सध्या याला थोडं चिरून खाऊन बघू कसं आहे, आंबाट आहे कसं. मला असं वाटतं पाहूनच आंबाट वाटायला, एकदम हिरवा आहे. पण एक पिकलेला पण घेतलेला आहे, बघूया पिकलेला खाऊन. याला सध्या शेलतो मी मित्रांनो. मला तरी पाहूनच वाटवलं, पिकलेला वाटवलं एक 2 तर मला तो आंबाटच वाटवला मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, पुरा लिंबीवळा आहे छोटासा संत्रा. आता याला खाऊन पाहू आपण कसं आहे, आंबाट आहे कसं आहे. खूप आंबट आहे मित्रांनो. आंबट आहे हे तर त्याच्यावर आंबट असं. बघू शकता मित्रांनो, खूप खूप आंबट लागला मला. चला मग मित्रांनो, आपण एक संत्रा खाऊन पाहिलं तर ते खूप आंबट आहे मित्रांनो. त्यानंतर मी 1-2 संत्रा अजून सोलून पाहिले आणि खाऊन पाहिले. सो मित्रांनो, प्रत्येक संत्रा खूप आंबट लागू राहिले. सो मी म्हटलं राहू द्या आता, संत्रा खाऊन फायदा नाही, कारण खूप खूप आंबट आहे. एकदा गळा बसून जाईल माझा. सो मित्रांनो हे बघा, हे आपलं शेतातलं
घर आहे, रूम आहे. चेतन चालला तिथं रूम जवळ. JCB पण लागलेल्या बाजूला दुसऱ्याची आहे म्हणा. सो ठीक आहे मित्रांनो. सो मित्रांनो सध्या आपण आराम करायला तर बघू शकता आमची मिनी पण इथे बसलेलं आहे. बघू शकता मिनी आमची. हे बघा किती शांत आहे. सध्या आराम करले ते मिनी. बघा बोलत नाही म्हणून तुम्ही सोबत बघू शकता. हॅलो मिनी 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 मिनू मिनी हॅलो पण हॅलो. मिनू हे बघू समोर. ए मिनू मिनू सो आपली मिनी शांत शांत वाटवली आज. मिनी खूप झोपते ते बाय माझ्या जवळ आहे. नाही रोज आराम करते. बघू शकता मिनी आमची मिनी आहे मित्रांनो. खूप शांत आहे मिनी. सोनतर काय बोलायचं आहे. मला आता काही बोलायचं नाही आहे. तुम्हाला जर बोलायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा. सो ठीक आहे मित्रांनो बघू शकता सध्या आहे पोराली. तिला मला असं वाटतं आराम करायचा आहे. सो मित्रांनो हिला सध्या आपण आराम करू देऊ. मिनी माझ्यावर रागवलेली आहे शाळेत. का बरं? का बघ ना माझी इकडेच बघत आहे मिंटी मिंटी. मिंटी. सो ठीक आहे मित्रांनो सध्या आपण हिला आराम करू देऊ. खूप थकलेली वाटली झोपेत हिला. अभी गर्मा गर्म पूरी बन रही है. एक नंबर. ये देखो दोस्तों पूरी बन रही है अपनी. सो मेरी बहन बना रही है अभी. दोस्तों अपने ब्लॉग में अपन कभी कभी मराठी बोलेंगे कभी कभी हिंदी बोलेंगे आप समझिए ना. सो बघू शकता सध्या गरम झालेली आहे. तर तेल गरम झालं आहे सध्या मला असं वाटलं बघू शकता. हे बघा पुऱ्या पण आहे सध्या मित्रांनो. सध्या आपण भात पुरी आलूची भाजी घेतलेला आहे. सो खूप एक नंबर ऑर्डर आलं मला. सध्या खाऊया आपण. तर चला मग आता टेस्ट करूया आपण. बघू शकता. सो मित्रांनो घरी झोपलो तर आपण झोपल्यानंतर आपण थोड्या वेळानं मी म्हटलं चला चेतनले चल म्हटलं फिरायला थोडंसं. संध्याकाळ झाली होती. बघू शकता मित्रांनो सध्या वातावरण खूप छान आहे. संध्याकाळ झालं तर मी म्हटलं चला थोडंसं राऊंड वगैरे मारून घेऊ. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. मिनी मिनी हे बघा हे मांजर आपली कुठे गेलेली आहे. हे बघू शकता वरतं गेलेली भिंतीच्या वरतं. हे कशासाठी गेली असं कारण की हिला दिसली ती पालीच्या माग गेली ते वरतं भिंतीवर. बघू शकता तुम्ही पायाला सध्या आपल्याला फोटोच्या मागं उपलपलेली. त्यामुळे मांजर तिथे बसलेली आहे 5 मिनिटापासून वरतच आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा हे सोम ट्राय करून पालीला हाकलाची. डसिन रे तुला डसिन सोम. हे बघा पाल निघाले बाहेर. सो मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.